नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रो, सर्वोच्च न्यायालयातून एक संध्याकाळच्या वेळेला सगळ्यात मोठी बातमी आली आहे आणि ती बातमी म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष आणि चिन्ह जे शिंदेंना बहाल केलंय त्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती आणि त्या मागणीला मान्य करून स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची बातमी असेल, ही महत्वाची घडामोड असेल. आणि त्यासोबत सर्वोच्च न्यायालयामध्ये जे दुसरं प्रकरण चाललेलं होतं त्यातही सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं मत खूप महत्वाचं आहे आणि त्याकडं गांभीर्यानंच बघायला पाहिजे. या दोनच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत आणि माध्यमं कशी वागतात ते पण सांगणार आहोत. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्ट आता हे सगळं उडवून लावील अशा स्वरूपाचं वातावरण तयार करायला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये शिंदेच्या विभागाकडून, शिंदेच्या गटाकडून, ज्याला शिवसेनेकडून असं म्हणूया आपण, कारण आता शिंदेना शिवसेना म्हणणं भाग आहे, शिंदे गट असा शब्दप्रयोग करता येणार नाहीये, कारण निवडणूक आयोगानं शिवसेना त्यांना बहाल केलेली आहे. तर शिवसेनेच्याकडून व्हीप काढला जाईल आणि ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं जाईल अशा आशयाची काही विधानं येत होती. म्हणजे संजय शिरसाटांच्या सारखा व्यक्ती ते बोलत होता, आणखी काही लोक बोलत होती. अर्थात महत्वाचे प्रवक्ते कोणी बोलत नव्हते, शिंदेंच्याकडून असं काही सांगण्यात आलेलं नव्हतं. पण जेव्हा शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं जाईल अशी चर्चा सुरू झाली तेव्हा घाबरलेले ठाकरे गटाचे सगळे आमदार सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने त्यांना एक दिलासा नक्की दिलाय की या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत त्यांना अपात्र ठरवू नये, व्हीप जारी करू नये. एक महत्वाची गोष्ट यात विसरते आहे, जी न्यायालयात घडली आहे पण माध्यम फार मोठ्या प्रमाणावर सांगत नाहीत. यात शिंदे गटाने स्वतः शपथपत्र देऊन सुप्रीम कोर्टाला सांगितलं आहे की आम्ही या काळामध्ये व्हीप जारी करणार नाहीत किंवा अपात्रतेची कारवाई करणार नाहीत. म्हणजे न्यायालयाच्या पातळीवर अधिकृत डायसवरून शिंदे गटाने अपात्रतेची कारवाई करणार नाही अथवा व्हीप जारी करणार नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह, सकारात्मक पाऊल उचललेलं आहे आणि न्यायालयाला निर्णय देण्यासाठी, निकाल देण्यासाठी, न्याय देण्यासाठी, सगळे शब्द वापरूयात आपण, थोडीशी मोकळीक दिलेली आहे की तुम्ही सांगा आम्ही काय करायचंय, आम्ही आता अपात्र करणार नाही आहोत. आणि याच मुद्द्यावर न्यायालयाने आता 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. शिंदेंना नोटीस पाठवलेली आहे, निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे. नोटीस पाठवली याचा अर्थ काय लक्षात घ्या. लगेच सुरू होतं शिंदेंना नोटीस, निवडणूक आयोगाला नोटीस. का केलं असं नसतं. उद्धव ठाकरे याचिकाकर्ते बनून न्यायालयात गेलेले आहेत. ते म्हणतायत की शिंदेंना शिवसेना बहाल केली आहे, निवडणूक आयोगाने बहाल केली आहे, आम्हाला हे मान्य नाही, याच्यावरती स्टे द्या किंवा आम्हाला न्याय द्या. तर त्यांचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे, निवडणूक आयोगाचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे, शिवसेनेचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे. म्हणून दोघांना नोटिसा काढून न्यायालयाने तुमचं म्हणणं मांडा असं सांगितलंय. नोटीस काढली म्हणजे या का केला तरी असं नाही झालेलं. ते तुमचं म्हणणं मांडा, तुम्ही काय झालं आहे हे बोला असं निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे. निवडणूक आयोग कदाचित आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडेल. मी सारखा एक गोष्ट सांगतो आहे सदैव. आता मी स्पोकन इंग्लिश क्लासेस घेणारा नसल्यामुळं, सायकलचं दुकान चालवत नसल्यामुळं, घटनातज्ञ वगैरे काही नाही आहे. मी आपला नागरिक शास्त्राचा अभ्यासक आहे, थोडाफार वाचलेला. त्यावरून मी सारखं सांगत होतो की आपल्या संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये काही व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि आपलं सभागृह, संसद, विधान भवन ही एक वेगळी संस्था आहे आणि त्याच्या अध्यक्षांना न्यायिक दर्जा आहे. त्यांनी घेत असलेल्या निर्णयावरती उठसूट सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करत नसतं अथवा निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्ट उगाच डिरेक्ट करत नसतं की असं करा तसं करा. निवडणुका घेणं, पक्ष ठरवणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे, सुप्रीम कोर्टाचं नाही आहे, हे मी सतत सांगत आलोय. त्यामुळे या विषयावर तुमचं म्हणणं मांडा इतकंच न्यायालय म्हणालंय. आणि न्यायालयाला हे जर गैर वाटलं असतं तर तात्काळ स्टे दिला असता, तो दिलेला नाही आहे.
पुढे वेळ दिलाय, 2 आठवड्यांची मुदत दिली आहे आणि ती प्रोसेस पुढे चालवायला सांगितलंय. आता बघूया आपण काय करूया. आणि तोपर्यंत दिलासा असा आहे की कोणी अपात्र करणार नाही. जसा दिलासा शिंदेच्या आमदारांना जून महिन्यात दिला होता तसाच दिलासा आत्ता या कालखंडामध्ये ठाकरेंना दिलेला आहे. त्यावेळेला तो गट होता, ठाकरे शिवसेना होते. यावेळेला ठाकरे गट आहे, शिंदे शिवसेना आहे. हा फरक आहे. दोघांनाही समान न्याय दिलेला आहे. यांनाही सांगितलंय की तुम्ही अपात्र होणार नाहीत, तुम्हाला एवढी मुदत दिलेली आहे. आणि त्यात सरन्यायाधीशांनी जे विधान केलंय ते खूप महत्वाचं आहे. इकडच्या केसमध्ये सरन्यायाधीश म्हणतात की अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये आम्ही निष्कारण हस्तक्षेप करणार नाही. अध्यक्षांचा अपात्रतेचा अधिकार अध्यक्षांचा आहे, निष्कारण हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे आताचे अध्यक्ष, मग पुन्हा कपिल सिब्बल म्हणाले की लगेच सुरू झालं टीव्हीवरती की नव्या जुन्या उपाध्यक्षांनाच परत अध्यक्षाचा दर्जा बहाल केला जावा. अरे शुंभांनो, एक संविधानातली प्रोसेस राबवून विधानसभेचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. पुन्हा ते नबाम रेबिया केस आणि महाराष्ट्रातली केस ही संपूर्णतः वेगळी आहे. तिथे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पदच्युत केलं होतं. राज्यपालांनी तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती. इथे असं घडलेलं नाही आहे. तिथे अपात्रतेची कारवाई झाली होती. इथे असं घडलेलं नाही आहे. इथे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय, पदच्युत केलेलं नाही आहे. इथे सभागृहाला अध्यक्ष नव्हते, ते अध्यक्ष नियुक्त करायला लावलाय आणि डोकी मोजून रीतसर व्यवस्थित अध्यक्षांची निवड झालेली आहे. सगळंच रिव्हर्स करा. काळ फिरवा ना वापस. पुन्हा बाळासाहेब ठाकरेंच्या नंतरची स्थिती परत आणूया असं म्हणायचं आहे का तुम्हाला? सगळाच काळ असा वापस फिरवता येत नसतो. अध्यक्षाची निवड झालेली आहे आणि अध्यक्ष आता आपल्या पद्धतीनं ती पात्रतेची अपात्रतेची कारवाई करणार आहे. सुप्रीम कोर्ट अध्यक्षांच्या भानगडीत पडणार नाही. तसंच सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या कामात देखील फारसा हस्तक्षेप करणार नाही, हे वारंवार घोषित होत आहे. पण माध्यमांना एक सवय लागली आहे या विषयात संभ्रम निर्माण करण्याची, आणि तो संभ्रम दूर व्हावा म्हणूनच मी हे सांगतोय. मी तुम्हाला 2-3 बातम्या दाखवतोय. संभ्रम कसा केला जातो बघा. निकाल लागला 4च्या सुमारास आणि 4:45च्या सुमारास बातमी आली, अपात्रता लागू होत नाही. अनिल परब, बघा ती बातमी तुम्हाला दाखवतोय. निवडणूक आयोग विकला गेला आहे, अरविंद सावंत. दिलासा मिळाला ठाकरे गटाला, याचिका दाखल झाली. या बातम्या येत आहेत. म्हणजे जे घडलंच नाही ते घडलं असं दाखवायचं. मला तर हसू याचं आलं की दिल्लीचा एक प्रतिनिधी, कुणीतरी प्रशांत नावाचा, एक सारखं वक्तव्य करत होता, निवडणूक आयोगामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये घमासान चालू आहे. अरे घमासान चालू असायला कुठेतरी घमा कुठेतरी सान असे 2 शब्द असावे लागतात. सुप्रीम कोर्टात एकटेच कपिल सिब्बल बोलत होते आणि घमासान चालू आहे. घमासान म्हणजे काय? इकडे सिब्बल बोलतायत, इकडे हरीश साळवे बोलतायत, अजून कोणता वकील बोलतोय, चर्चा होतीये, वाद होतोय, प्रतिवाद होतोय, याला घमासान म्हणतात. की घमासान म्हणजे एकटे कपिल सिब्बल बोलले की घमासान. हा का एकट्याने खेळायचा खेळ वाटला का? इकडूनही मीच डाव टाकणार आणि तिकडूनही मीच डाव टाकणार, असा खेळ नसतो हा. यांना सवय लागून गेली आहे या अशा स्वरूपाचे भाष्य करण्याची. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार, ही एक महत्वाची बातमी आहे. जो उद्धव ठाकरेंना दिलासा होत नाही, अजिबात दिलासा होत नाही. हा, उद्धव ठाकरेंना दिलासा कोणता होतो? अपात्रतेची कारवाई करू नका असं त्यांनी शिवसेनेला सांगावं आणि शिवसेनेनं शपथपत्र देऊन सांगावं की आम्ही करणार नाहीत. हा उद्धव ठाकरेंना दिलासा असू शकेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि या 2च गोष्टीवर पुढची सुनावणी आणि कधीतरी येणारा निकाल अवलंबून आहे. कधीतरी शब्द यासाठी वापरतोय, किती वेळ लागणार आहे हे देवाला सुद्धा ठाऊक नाही. त्यामुळं तोपर्यंत तरी प्रतीक्षा करण्याशिवाय आणि माध्यमांची ही चालूगिरी सहन करण्याशिवाय आपल्यासमोर कोणताही पर्याय नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.